घटना आहे सरकारी शिक्षिका कांचनची। कांचन नावाची तरुणी ही 11वी मध्ये शिक्षण घेत असताना मैत्रिणीबरोबर म्हाताऱ्याकडे गेली। म्हाताऱ्याने कांचनला पाहिले आणि म्हणाला, तुझा हात माझ्या हातात दे। त्यावेळी कांचनने नकार दिला, तरी देखील म्हाताऱ्याने हात सोडला नाही। काही वेळातच कांचन आणि तिची मैत्रीण त्या म्हाताऱ्या बाबापासून निघून गेली आणि तो एक क्षण कांचनच्या आयुष्यात काट्यासारखा टोचत राहिला। जेव्हा म्हातारा कांचनला बोलत होता त्यावेळी तिला इच्छा नसताना देखील त्याच्याकडे जावे लागायचे। आठवड्यातून 1 दिवस गेले तर 4 दिवस कांचन आनंदात घालवत होती। लग्न नव्हते, नोकरी नव्हती, त्यावेळी ठीक होते। मात्र आता कांचना सरकारी शिक्षिका झाली होती। तिचा नवरा देखील सरकारी शिक्षक होता, तरी देखील कांचनला त्या म्हाताऱ्या बाबाकडे जावे लागायचे। शेवटी म्हातारा बाबा जास्तच वेदना देऊ लागला। त्यावेळी कांचनला त्याच्या वेदना सहन झाल्या नाही आणि कांचनने कोणताही विचार न करता आपली जीवनयात्रा संपवली। कांचनच्या आयुष्यात आलेला बाबा नेमका कांचनबरोबर काय करत होता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अलवर येथे राहणारी कांचन ही 10वीची शिक्षण घेतल्यानंतर 11वीच्या वर्गात तिने प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर चांगल्या प्रकारे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते। अतिशय आनंदी राहणारी कांचन कॉलेजमध्ये मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करायची। मैत्रिणींचा एक समूह कांचनने तयार केला होता। अतिशय देखणी असलेली कांचन अभ्यासामध्ये सुद्धा अतिशय हुशार होती। 11वीचे शिक्षण सुरू असतानाच आपल्या आयुष्यात घेणारी प्रत्येक सकाळ एक नवी उमेद घेऊन येईल असे तिला वाटत होते। शिक्षणाच्या प्रवाहात असताना मनावर फक्त यशस्वी होण्याचा विचार असलेली कांचन सर्वांना प्रिय वाटायची। त्यामुळे मैत्रिणींचा गराडा तिच्या भोवती असायचा। कॉलेजमध्ये आल्यानंतर एखादा तास ऑफ असला तर कांचन ही मैत्रिणीबरोबर मार्केटमध्ये जायची। त्यामुळे प्रत्येक वेळी आनंद असणारी कांचन कधीकधी भविष्यात जोडीदार कसा मिळेल याचाही विचार करायची। जोडीदार चांगला मिळेल पण आपण सुद्धा काहीतरी सरकारी नोकरीत लागले पाहिजे असे काहीसे विचार कांचनचे होते। त्यामुळे तिने 11वीपासूनच प्रयत्न सुरू केले आणि या 11वीच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच कांचनच्या आयुष्यात वेगळे वळण आले। कांचनीची मैत्रीण देवी सहाय्यक कुमार बाबाकडे जात होती। त्या बाबाकडे गेल्यानंतर तो बाबा त्या मैत्रिणीला एका रूममध्ये घेऊन जायचा आणि काही वेळातच तो तिला बाहेर आणून सोडायचा। त्यामुळे कांचनला हे जरा विचित्र वाटू लागले होते। त्यावेळी कांचनने मैत्रिणीला विचारले, म्हातारा आतमध्ये काय करतो? तेव्हा तिने त्याच्याकडे आले तर आठवडाभर मन शांत राहते असं सांगितलं। काही वेळातच कांचन आणि मैत्रिणी त्या म्हाताऱ्या बाबापासून निघू लागल्या आणि त्याचवेळी कुमारची नजर कांचनवर पडली। त्यावेळी कांचनला त्याने आवाज दिला, तू सुद्धा आतमध्ये ये असे सांगितले। त्यावेळी इच्छा नसताना देखील कांचन त्या कुमारच्या रूममध्ये गेली। काही वेळातच कुमारने दरवाजा लावण्यास सांगितले आणि कांचनचा हात त्याच्या हातात घेतला। काही वेळातच कांचन रूमच्या बाहेर आली। जेव्हा कांचन बाहेर आली त्यावेळी तिचे अंग जड वाटू लागले होते। आनंदात गेलेली कांचन रूममधून बाहेर आल्यानंतर शांत झाली होती। तिला आतमध्ये काय केले हे लक्षात सुद्धा आले नाही, पण डोके आणि अंग जड पडले एवढंच कांचनला आठवत होतं। 2 दिवस कांचनी कॉलेजला गेली नाही आणि 2 दिवसानंतर कांचनला कुमारने जे काही केलं होतं त्यामुळे वेदना सुरू झाल्या होत्या। त्यावेळी कांचनने मैत्रिणीला माझ्याबरोबर कुमार बाबाने काहीतरी केलं आहे असं सांगायला सुरुवात केली। त्यावेळी मैत्रिणीने तुला शिष्य केले असेल असे सांगून वेळ मारून नेली। त्यानंतर वर्षभराचा कालावधी निघून गेला। कांचनचे 12वीचे शिक्षणही पूर्ण झाले आणि त्यानंतर कांचनला कुमार बाबा आठवू लागला। त्यामुळे 2-3 महिन्यांच्या गॅपमध्ये कांचन कुमार बाबाकडे जाऊ लागली। जर गेलं नाही तर कुमार बाबा कांचनला त्रास देऊ लागला। त्यामुळे कांचन त्याच्याकडे जाऊ लागली। दोघांमध्ये आता घनिष्ठ मैत्री झाल्यासारखं कांचनला वाटू लागलं होतं। त्या म्हाताऱ्या बाबाची भेट घेतली नाही तर कांचनला देखील चैन पडत नव्हती। 2 वर्षाचा कालावधी निघून गेला होता।
त्यावेळी कांचनला आपण खूप वाईट करत आहोत असे वाटू लागले. याच काळात कांचनचा B.Edला नंबर लागला. त्यावेळी मात्र कांचनने म्हाताऱ्या बाबाची भेट घेतली आणि आता मला यामधून मुक्ती द्या असं सांगितलं. त्या बदल्यात मी तुम्हाला 50,000 रुपये देते असंही कांचन त्यांना बोलली. पण आता मात्र त्रास सहन होत नाही, कारण मला माझ्या आयुष्यात आनंदी राहू द्या असे जेव्हा कांचन म्हणत होती त्यावेळी कुमार याने 50,000 रुपये घेतले आणि कांचनला मुक्त केले. आता आपण स्वतंत्र झालो आहोत याचा आनंद कांचनला झाला होता. काही दिवसातच B.Ed झाल्यानंतर कांचन ही शिक्षिका म्हणून नोकरीला लागली आणि घरच्या लोकांनी देखील कांचनसाठी एक शिक्षक मुलगा शोधला. दोघांचे लग्न अतिशय थाटामाटात झाले. कांचनला पाहिजे तसा नवरा तिच्या आयुष्यात आला होता. समाधान आणि आनंदीमय वातावरणात कांचनचा संसार सुरू झाला होता. या सुखी संसारात 2 मुले जन्माला आली. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित सुरू झाले असताना कांचनला पुन्हा त्या कुमार बाबाची ओढ लागली. आयुष्यात सुखाचे दिवस चालू होते, परंतु कांचनच्या डोक्यातून कुमार बाबाचे विचार गेले नव्हते. त्यामुळे लग्न झाले तरी कांचनला कुमार हा बोलावू लागला. त्याच्या मनात कांचन बसली होती, त्यामुळे तो कांचनला वारंवार त्रास देऊ लागला होता. कांचनचे लग्न झाले होते, त्यामुळे तिला आता त्या बाबाकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. तरी देखील कांचनचे मन त्या कुमार बाबाकडे वळत होते. सुखी संसार चालू होता. नवरा शिक्षक होता. कांचन ही सुद्धा चांगल्या शाळेत सरकारी शिक्षिका म्हणून कार्य करत होती आणि घरात 2 मुले होती. तरी देखील कांचनला त्या म्हाताऱ्याकडे गेल्याशिवाय इच्छा पूर्ण होत नव्हती. 11वीत परिचय झालेला कुमार म्हातारा बाबा लग्न झाल्यानंतर देखील कांचनबरोबर संपर्कात होता. त्यामुळे कांचन सुखी संसारामध्ये आता विघ्न नको म्हणून त्या म्हाताऱ्याकडे काही दिवस गेली. पण आता किती दिवस सहन करायचे. आतापर्यंत कुमार बाबाचा त्रास थांबण्यासाठी भरपूर पैसे दिले, तरी देखील तो कांचनला सोडायला तयार नव्हता. कांचन मात्र अडचणी नको म्हणून सर्व काही सहन करत होती. नवऱ्याला देखील काही गोष्टी कांचनच्या मनात असल्याचं कळलं होतं. त्यामुळे जर आपली जास्त बदनामी झाली तर अडचणी वाढतील आणि सर्व सुखी संसाराची माती होईल असं कांचनला वाटू लागलं. मुलांना देखील लोक नावं ठेवतील, त्यापेक्षा आपणच जर या मायाजालातून बाहेर पडलं तर चांगलं होईल असं कांचनच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळे कांचनने कुमार बाबाची भेट घेतली. मला कायमचं मुक्त करण्यासाठी काय घेणार असं विचारलं. तेव्हा कुमार बाबाने मला 5 लाख रुपये हवे आहेत असे सांगितले. अन्यथा तुझ्याबरोबर जे काही झालं आहे ते सर्व माझ्याकडे आहे अशी धमकी द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत जी गोष्ट कोणालाच माहिती नव्हती ती गोष्ट नवऱ्याच्या कानावर पडली तर अडचणी वाढतील आणि आता 5 लाख रुपये द्यायचे कुठून आणि द्यायचे कसे असा प्रश्न कांचनसमोर होता. त्यावेळी तिने आता ज्या काही वेदना आत्तापर्यंत झाल्या त्या सहन केल्या, पण आता नको असे म्हणून एक चिठ्ठी कुमार बाबाच्या नावाने लिहिली आणि सर्वांना व्हॉट्सअप मेसेज केला. त्यावेळी मुले देखील क्लासला गेली होती. कांचन ही घरी एकटीच होती आणि शिक्षण चालू असताना झालेली चूक आयुष्यात शेवटपर्यंत आपल्याला सोडत नाही. त्यामुळे पुन्हा नवीन आयुष्य मिळेल म्हणून कांचनने नवरा मुलांचा विचार केला नाही आणि आपली जीवनयात्रा संपवली. जवळच्या लोकांना केलेला मेसेज जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा खूप उशीर झाला होता. नवरा घरी आल्यानंतर कांचनची अवस्था पाहून तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. त्यावेळी कांचनने जो काही मेसेज केला होता त्या मेसेजमध्ये कुमार बाबाचे नाव होते. त्यानुसार त्या बाबाला पोलिसांनी अटक केली. परंतु ज्या पद्धतीने कुमार बाबाने कांचनबरोबर केलं होतं त्यामुळे तिची मानसिकता खराब झाली होती आणि तिने जे टोकाचं पाऊल उचललं तिच्या या निर्णयामुळे संसार तर मोडलाच, पण 2 मुले उघड्यावर पडली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.